प्रश्न क्रमांक पहिला, यामध्ये एक संख्या दिलेली आहे 7,53,357. याला अक्षरामध्ये लिहायचे आहे. तर आपण याला 7,53,357 असं लिहू शकतो. पण पर्यायामध्ये आपल्याला 753,357 म्हणजे काय, 7,53,000 न लिहिता तिथे लिहिलं आहे 753,357 अशा प्रकारचा पर्याय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यांच्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती, अशा प्रकारे विचारलेलं आहे. जेव्हा आपण मोठ्यात मोठी संख्या बनवतो किंवा जेव्हा आपण लहानात लहान संख्या बनवतो तेव्हा त्यामध्ये आपण संख्येचा क्रम उतरता किंवा चढता अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजे काय, आता इथे सर्वात मोठी विचारलेलं आहे, त्यामुळे सगळ्यात मोठा अंक आधी लिहायचा, मग त्याच्यापेक्षा लहान अंक, मग त्याच्यापेक्षा लहान अंक म्हणजेच 9, 8, 6, 4 आणि 1. ही जी संख्या बनलेली आहे ही मोठी संख्या बनलेली आहे किंवा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनलेली आहे. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक विचारलेला आहे. तर किमान संख्या जेव्हा पण आपल्याला विचारलेलं असे की 6 अंकी किमान संख्या बनवा, तर काय करायचं, 6 मधून 1 वजा करायचं आणि आपल्याला मिळेल 5. तर म्हणजे काय, सगळ्यात आधी लिहायचे 1 आणि आपलं उत्तर आलं आधी 5 म्हणून याच्यावर द्यायचे 1, 2, 3, 4 आणि 5. ही झाली आपली 6 अंकी लहानात लहान संख्या, किमान संख्या. यानंतर आपल्याला विचारलं आहे कमाल 4 अंकी संख्या. कमाल 4 अंकी संख्या बनवणे म्हणजे काय, तर आपल्याला सर्वात मोठी संख्या जी असेल, 1 अंकी सर्वात मोठी संख्या ती आहे 9. तर याला आपल्याला 4दा लिहायचं आहे. म्हणजे काय, 9, 9, 9 आणि 9. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला विचारलेला आहे फरक. तर 1,00,000 मधून आपल्याला वजा करायचे आहेत 9,999. ठीक आहे. आता याचं उत्तर किती येणार, तर इथे आधी सगळ्यात आधी 1, मग इथे 0, 0, मग इथे 0 आणि पुन्हा इथे 9. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं उत्तर येईल 90,001. दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती. आता आपल्याला इथे पुन्हा किमान संख्येबद्दल विचारलेलं आहे. किमान संख्या म्हणजे काय, तर सगळ्यात आधी आपण 1 लिहू आणि त्याच्यानंतर जर आपल्याला विचारलं की 4 अंकी किमान संख्या बनवा, तर आपण काय करू, 4 वजा 1 करू, आपलं उत्तर येईल 3 आणि याच्यावर लिहून देऊ मग 3, 0. पण आता इथे काय विचारलं आहे, दशमस्थानी 9 असलेली म्हणजे काय, इथे जो दशमस्थान इथे दिलेला आहे या स्थानावर काय पाहिजे आपल्याला, 9 पाहिजे. तर आता किमान संख्या, दशमस्थानी 9 असणारी किमान संख्या कोणती, तर आधीची संख्या म्हणजे 1, 0 हे जशीच्या तसे असतील, फक्त इथे 9 असेल, बरोबर. आणि काय म्हटलं आहे, विविध अंकांचा वापर करून, म्हणजे इथे पुन्हा इथला कोणताही अंक येणार नाही. तर आता इथे एकच अंक उरतो जो इथे आलेला नाही आणि लहान पण आहे तो, म्हणजे काय, 0 आणि 1 पेक्षा मोठा असलेला अंक 2, म्हणजे आपलं उत्तर येईल 1092. 16,813 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. म्हणजे काय, याला आपल्याला अंकामध्ये
लिहायचे आहे, ठीक आहे, अंकामध्ये. तर अंकामध्ये कसं लिहू? 16 लाख. 16 लाख म्हणजे आता 16 लक्ष. 16 लक्ष. मग याच्यानंतर आता इथे 10,000 किंवा 1000 स्थानाची संख्या दिलेली नाही आहे, त्यामुळे इथे 0 0 आणि मग पुन्हा 813. तर 813 असं आपण लिहू. तर ही बनली आपली संख्या 16,813. या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे? कमाल म्हणजे काय? तर मोठी संख्या. आणि किमान म्हणजे काय? तर लहान संख्या. आता मोठी संख्या आधी दिलेली आहे व लहान संख्या नंतर दिलेली आहे. अशा प्रकारे जो पर्याय इथे आहे यामध्ये 82,000, मग त्याच्यानंतर 81,000, त्यानंतर 63,000 आणि त्यानंतर 13,000. अशा प्रकारे ज्या पर्यायामध्ये संख्या लिहिलेल्या आहेत अशा क्रमामध्ये तो उत्तर बरोबर आहे. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे 1 0 3 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती? आता आपल्याला जर लहानात लहान संख्या बनवायची तर आपण काय करू? आता इथे आपल्याला दिलेले अंक आहेत 5. तर 5 अंक असल्यामुळे सगळ्यात आधी आपण लहान अंक लिहू. 0 1, मग 3 4 आणि 5. पण आता ही जी संख्या आहे ती काय आहे? 5 अंकी संख्या नाही आहे, ही 4 अंकी संख्याच आहे. तर मग आता काय करायचं? सगळ्यात आधी लिहायचं 1, मग 0, मग 3 4 आणि 5. म्हणजे 10,045 ही जी संख्या आहे ती लहानात लहान संख्या आहे या अंकांचा वापर करून. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे इथे दिलेलं आहे विषम संख्या आहे का? तर विषम संख्या म्हणजे कोणत्या संख्या? ज्यांच्या शेवटी 1 3 5 7 9 असे अंक ज्या संख्येच्या शेवटी असतात त्याला आपण विषम संख्या असं म्हणतो. तर इथे 10,345 इथे शेवटी जो आहे तिथे 5 दिलेला आहे, म्हणून ही संख्या बरोबर आहे, विषम संख्या आहे आणि लहानात लहान पण आहे. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेड च्या किमती लिहा. आता प्रत्येक ओळ म्हणजे काय? तर 8 1 x अशा प्रकारे जी आहे ही प्रत्येक ओळ आहे. मग त्याच्यानंतर प्रत्येक स्तंभ म्हणजे काय? तर खालून वर किंवा वरून खाली अशा प्रकारे जे काही आहे प्रत्येक स्तंभ आहे. मग कर्ण, कर्ण म्हणजे काय? तर अशा प्रकारे हे झाली याची कर्ण, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय विचारले आपल्याला की सगळ्यांची बेरीज म्हणजे काय? प्रत्येक ओळीची म्हणजे पहिल्या ओळीची आपण इथे लिहू 8 + 1 + x, 8 + 1 1 + x याची बेरीज किती आहे? बेरीज आपल्याला दिलेली नाही, पण इथे जर आपण बघितलं पहिल्या स्तंभामध्ये 8 3 आणि 4 यामध्ये जर आपण यांची जर बेरीज करून पाहिली 8 + 3 + 4 म्हणजे किती? तर आपलं उत्तर येईल 15. आता यांचे उत्तर जेव्हा 15 आलं म्हणजे 8 + 1 + x यांचे उत्तर पण 15 यायला हवं. आता जर यांचे जर 15 येत असेल तर आपण आता या पहिल्या इक्वेशनला आता सॉल्व करू. म्हणजे काय? तर 8 + 1 + x = 15. तर 8 + 1 करू आधी, तर 9 अधिक x = 15. आता 9 अधिक x = 15. तर आता x ची व्हॅल्यू काढण्यासाठी म्हणजे काय? 9 मध्ये अशी कोणती संख्या आपण याच्यामध्ये मिळवू ज्यानंतर त्याची बेरीज ही 15 येणार. म्हणजे काय? तर 9 मध्ये आपण 6 मिळवू शकतो, तर याची बेरीज 15 येऊ शकते. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय दिसत आहे? x ची जी किंमत आहे ती किती आहे? x = 6 अशी होत आहे. यानंतर आता आपल्याला जेव्हा सांगितलेलं आहे की प्रत्येक स्तंभाची आणि प्रत्येक कर्णाची बेरीज सेम आहे, तर शेवटच्या स्तंभामध्ये x + z + 2 x + z + 2 यांची पण बेरीज किती असेल? 15च असेल. आताच आपण x ची किंमत काढली आहे ती होती 6.
तर इथे आपण 6 मांडू, मग इथे प्लस झेड आणि प्लस 2. आता इथे यांची बेरीज पण 15 आहे. 6 प्लस 2 तर किती होईल 8 प्लस झेड इक्वल्स टू 15. याचा अर्थ काय, आता 8 मध्ये आपण किती मिळवू तर 15 येईल, तर 8 मध्ये आपण 7 मिळवू शकतो. तर आपलं झेडची किंमत येईल म्हणजे काय 8 प्लस 7 इक्वल्स टू 15. याचा अर्थ काय, झेडची किंमत किती आली आहे 7 ही आलेली आहे. एक्सची किंमत किती होती 6 ही होती. आता यावरनं आपल्याला काय काढायचं आहे, एक्सची किंमत निघालेली आहे आणि झेडची पण निघालेली आहे. आता जेव्हा आपण मधातल्या ओळीवर बघू, मधातल्या ओळीला जेव्हा बघू तर आपल्याला असं दिसते 3 प्लस वाय प्लस झेड, 3 प्लस वाय प्लस झेड यांची पण बेरीज किती असेल तर 15 असेल. तर आता याच्यापैकी आपल्याला वाय आणि झेड पैकी आपल्याला माहिती आहे झेडची किंमत किती आहे तर 7 आहे. तर आपण काय करू 3 प्लस वाय प्लस 7 इक्वल्स टू 15. आता 3 प्लस 7 किती, 3 प्लस 7 10, 10 प्लस वाय इक्वल्स टू 15. आणि यामध्ये आता वाय इक्वल्स टू 15. आता 10 मध्ये अशी कोणती संख्या आहे जी मिळवल्यानंतर आपलं उत्तर हे 15 येणार, तर आपल्याला माहिती आहे 10 मध्ये आपण 5 मिळवलं तर 15 येईल. आपण अशा प्रकारे पण काढू शकतो, किंवा या 10ला आपण या बाजूला नेऊ म्हणजे काय, तर आपण इथे 15 मधून 10 वजा केले तरी पण आपलं आन्सर 5 येणार. म्हणजे आपल्या तिन्ही किमती निघाल्या, y बरोबर 5, x बरोबर 6 आणि z बरोबर 7. ठीक आहे.